नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी अभिजित ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या जगातील नंबर 1 च्या प्लॅटफॉर्मवर ज्याचं नाव आहे यूट्यूब। आत्तापर्यंत आपण 2013-2014 मध्ये झालेल्या ज्या पोलीस भरती आहेत त्याच्यामधले इतिहासाचे प्रश्न जे आहेत ते काढले आणि त्याला व्यवस्थितरित्या त्याचं प्रश्नाचं विश्लेषण आणि ते सगळं काही पाहितलं। एकंदरीत आत्तापर्यंत तुम्हाला अंदाज आलाच असेल की जे काही त्या ठिकाणी प्रश्न आहेत ते वारंवार रिपीट होत आहेत, पुन्हा पुन्हा तेच येत आहेत। आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला तोच अनुभव येईल। बरेचसे प्रश्न आज तुम्हाला नवीन दिसतील, लक्षात घ्या। आणि हेच नवीन प्रश्न 2017-2018 मध्ये झालेल्या पोलीस भरतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। म्हणजे जसं वातावरण बदलत जातं, जसं वर्ष त्या ठिकाणी बदलत जातं, तसं त्या ठिकाणी पोलीस भरतीचे प्रश्न जे आहेत ते वारंवार तेच ते रिपीट झालेले आपल्याला पाहायला मिळतात। तर मी त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी रिक्वेस्ट करतोय की अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खालच्या साईडला जे लाल रंगाचं बटन आहे सबस्क्राईबचं ते त्या ठिकाणी तुम्ही दाबा आणि बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनच्या द्वारे पोहोचले जातील। काही वेळ न घालता आपण आजच्या म्हणजे 2016च्या प्रश्नपत्रिकेचा हा भाग 3रा आहे आपला पोलीस भरतीच्या लेक्चरचा। त्याच्यामधले इतिहास विषयाचे प्रश्न जे आहेत ते आपण पाहणार आहोत। चला तर मग सोबत राहा। पहिला प्रश्न आपल्या समोर आहे ते म्हणजे गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले। पुन्हा प्रश्न रिपीट आहे तो आणि तो 1911 हे त्याचं योग्य उत्तर आहे। 1911। बऱ्याच जणांनी मला सजेशन दिलं की सर बॅकग्राऊंड वगैरे व्यवस्थित नव्हतं, तर मी ते बॅकग्राऊंडसुद्धा आज जरा चेंज करण्याचा प्रयत्न केला आहे। तुमच्या कमेंट्स मला पाहिजेत की बॅकग्राऊंड योग्य आहे का कसं, म्हणजे तुम्ही दिलेले सजेशनवरूनच आपण त्या ठिकाणी पुढचं नियोजन जे आहे ते करू शकतो। ठीक आहे, तर हा पेन घेतला इथे, हे जरा सारखा दिसतोय, जरा दुसरा चेंज करून घेतो मी। ठीक आहे, या इथे मी पांढऱ्या रंगाचा जर पेन घेतला तर अजून जास्त फायदा तुम्हाला झालेला दिसेल। ओके राईट। तर गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे 1911ला पंचम जॉर्ज जेव्हा आला होता भारतामध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी बांधण्यात आलं। त्यानंतर लोकमान्य जसे टिळक आपण म्हणतो तसं कुणाला जयप्रकाश नारायण म्हणून ओळखलं जातं। तर लक्षात राहून द्या, लोकनायक म्हणजे जयप्रकाश नारायण। ठीक आहे, लोकनायक म्हणून कुणाला ओळखलं जातं तर जयप्रकाश नारायण यांना ओळखलं जातं। ठीक आहे, तर लोकमान्य जसं टिळक आहे तसं जयप्रकाश नारायण कोण आहेत तर लोकनायक आहेत, ज्यांनी JP आंदोलन उभारलं होतं 1975। त्यालाच विद्यार्थी आंदोलन असं म्हणतात, त्याला पूर्ण आंदोलन असा नारा त्यांनी दिला होता। ठीक आहे, तर ते जयप्रकाश नारायण। डिप्रेस क्लास मिशन सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली माहीत आहे आपल्याला, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी त्या ठिकाणी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली होती। रामकृष्ण मिशनची या संस्थेची स्थापना कोणी केली, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली आहे ती म्हणजे स्वामी विवेकानंदांनी। मी तुम्हाला सांगितलं होतं त्यांच्या गुरुच्या नावाने, ठीक आहे, रामकृष्ण परमहंस यांच्या नावानेच त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती, स्वामी विवेकानंद। खालींपैकी कोणते स्थळ दिल्ली येथे नाही, लक्षात घ्या, दिल्ली येथे काय नाही आहे तर कुतुब मिनार जे आहे ते दिल्ली इथे आहे। त्यानंतर शांतिवन जे आहे ते दिल्ली इथं आहे। हुमायूंची कबरसुद्धा दिल्ली इथं आहे। बुलंद दरवाजा हा फतेपूर सिक्रीला आपल्याला भेटतो। ठीक आहे, फतेपूर सिक्रीला बुलंद दरवाजा जो आहे तो भेटतो। मग बुलंद दरवाजा कुठं आहे, फतेपूर सिक्री या ठिकाणी आहे। गुजरात विजयानंतर त्यांनी म्हणजे अकबरने हा बुलंद दरवाजा जो आहे तो बांधला होता। त्यानंतर रायगडावरील शिवरायांच्या समाधींचा जीर्णोद्धार करून व शिवरायांच्या पोवाडा लिहून त्यांचे विषयक आदरभाव कुणी प्रगट केला आपल्याला माहित आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1869ला शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही समाधी होती रायगडावर त्याचा जीर्णोद्धार केला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रातील जनतेला कळायला पाहिजे म्हणून त्यांनी शिवचरित्र स्पष्ट करणारा एक पोवाडा लिहिला होता आणि त्या पोवाड्यामध्ये त्यांनी स्वतःला कुलवाडी भूषण हे पद जे आहे ते लावून घेतलं होतं। ठीक आहे, तर 1869ला हा पोवाडा रचला होता। मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्ध असलेले शिरोड हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे, शिरोड हे गाव जे आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे मिठाच्या सत्याग्रहासाठी हे गाव। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 1923 मध्ये लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील कोणत्या शाखेत प्रबंधबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी जी आहे ती दिली होती। द प्रॉब्लेम्स ऑफ रुबी, त्यावेळेस रुपयाचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता आणि त्या प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा याच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांनी प्रबंध लिहिला होता आणि त्यामुळे त्यांना डॉक्टरेट ही पदवी जी आहे ती दिली होती। त्यानंतर शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? लक्षात घ्या, मिस क्लार्क वसतिगृह आहे। मिस क्लार्क वसतिगृह जे अस्पृश्यांच्या मुलांसाठी सुरू केलेले वसतिगृह होते, ठीक आहे, मिस क्लार्क वसतिगृह। राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनात घडून आलेल्या कोणत्या घटनेमुळे महाराष्ट्रात ब्राह्मणेतर चळवळीला चालना मिळाली? तर वेदोक्त प्रकरण होतं। ह्याच्यामध्ये आपण बघितलं गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये की वेदोक्त प्रकरणामुळे काय झालं, जीवनाला कलाटणी भेटली। कारण नारायण भट हा जो त्या ठिकाणी पूजा अर्चा करणारा म्हणजे नारायण भट जो होता तो महाराजांच्या आंघोळीच्या वेळेस पंचगंगेच्या तटावर वेदोक्त मंत्र उच्चारण्याच्या ऐवजी पुराणोक्त मंत्रांचा उच्चार करत होता। त्यावेळेस त्याने असं सांगितलं होतं की छत्रपती शाहू महाराज हे त्या ठिकाणी क्षत्रिय नाहीत आणि म्हणून त्यांना वेदांचा अधिकार नाही, आणि मग याला घेऊनच त्या ठिकाणी वेदोक्त प्रकरण सुरू झालं होतं, ठीक आहे। आणि त्याच वेळेस त्यांनी एक वेदोक्त समिती देखील गठीत केली होती। छत्रपती शाहू महाराज म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी एक वेदोक्त समिती गठीत केली होती। या वेदोक्त समितीचे मध्ये 3 सदस्य होते। लक्षात घ्या, हे खूप डीप झालं, पण जर आपल्यापैकीच कोणी पोलीस भरतीचे बंधू जर कंबाईनची वगैरे तयारी करत असेल तर त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे। वेदोक्त समितीमध्ये सगळ्यात पहिले एक व्यक्ती होता ज्याचं नाव आहे नारायण भट। नारायण भट ज्यांनी वेदोक्त प्रकरणाला सुरुवात केली। दुसरे होते, त्यांचं नाव होतं त्या ठिकाणी राजाराम शास्त्री महाराज, राजाराम शास्त्री महाराज। आणि तिसरे होते नारायण शास्त्री पंडित, ठीक आहे। ह्या तिघांना घेऊन एक वेदोक्त समिती जी आहे ती स्थापन केली होती, ज्याचे अहवाल 1902 मध्ये आला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की शाहू महाराजांना वेदांचा अधिकार आहे, ठीक आहे। तर वंदे मातरम या वृत्तपत्राच्या माध्यमातून टिंब म्हणजे यांनी तरुणांची मने क्रांतिकारकांकडे वळवली। तर कोण होते? अरविंद घोष, ठीक आहे, अरविंद घोष होते ज्यांनी वंदे मातरम हे वृत्तपत्र सुरू केलं होतं। त्यानंतर 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचं श्रेय खालीलपैकी कोणात जातं? लक्षात घ्या, प्राचीन कायदा संमत करण्यासाठी प्रयत्न करणारे ते म्हणजे लॉर्ड कर्झन आहेत। लक्षात घ्या, त्यांनी काय केलं होतं तर प्राचीन कायदा स्मरण करण्यासाठी जॉन मार्शल याची मदत घेतली होती आणि त्याच्या मदतीने त्यांनी प्राचीन कायदा म्हणजे प्राचीन वस्तू जतन करण्यासंदर्भात कायदा केला होता। याच लॉर्ड कर्झनने वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या होत्या, म्हणून या लॉर्ड कर्झनचा जो कालखंड आहे भारतामध्ये हा आला होता तो 1899 ते 1905 या दरम्यान। त्याचा जे कालखंड आहे ते समिती प्रशासन म्हणून ओळखलं जातं। वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या होत्या त्यांनी, ते समिती प्रशासन म्हणून ह्याचा कालखंड ओळखला जातो। तर लॉर्ड कर्झन, ठीक आहे। सम्राट अकबर याच्या समकालीन मावळ्याचा बाज बहादूर हा उत्तम संगीतकार होता, लक्षात राहून द्या, ठीक आहे। हा उत्तम कोण होता तर संगीतकार होता बाज बहादूर, ठीक आहे। तर त्याची त्या ठिकाणी हत्या केली होती। त्यानंतर उर्दू भाषेचा निर्माता कोण? लक्षात घ्या, आमिर खुसरो ज्याला 7 सुलतानाचा कालखंड ज्यांनी बघितला, आमिर खुसरो त्याला आपण त्या ठिकाणी उर्दू भाषेचा निर्माता म्हणून ओळखतो। वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे? तर कृष्ण पहिला याने त्या ठिकाणी वेरूळ इथल्या कैलास लेणी जे आहेत कैलास मंदिर जे आहे ते त्या ठिकाणी बांधलेले, वेरूळ इथलं कैलास मंदिर। त्यानंतर अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाचे चित्र आढळतात? तर जातक कथा, ठीक आहे, जातक कथेचे चित्र जे आहे ते आढळतात। त्यानंतर चरक हा कोणाच्या दरबारातील वैद्य होता? लक्षात घ्या, चरक हा खूप मोठा वैद्य होता आणि हा कनिष्कच्या दरबारामध्ये होता, ठीक आहे, कनिष्क याच्या दरबारामध्ये। लक्षात घ्या, आपण पोलीस भरतीचेच प्रश्न बघतोय, प्रश्नाचं स्वरूप बघून त्या ठिकाणी घाबरून जाऊ नका, कारण हे प्राचीन भारताच्या इतिहासावर यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि आपल्याला तेच त्या ठिकाणी शिकायचे आणि त्यासाठीच आपण हे सगळं पाहतोय। मोहम्मद बिन तुगलकाने देवगिरीचे नामकरण काय केले होते? दौलताबाद। लक्षात घ्या, देवगिरीचे नामांतरण लगेच औरंगाबाद वगैरे असं काही लिहू नका, तर काय केलं होतं? दौलताबाद केलं होतं। देवगिरी या किल्ल्याचं नामांतरण दौलताबादचा किल्ला असं करण्यात आलं होतं मोहम्मद बिन तुगलकने, ठीक आहे। त्यांनी जे मोहम्मद बिन तुगलक ज्यांनी भारताची राजधानी दिल्लीवरून दौलताबादला आणण्याचा प्रयत्न केला होता।
तर दिल्ली येथे असणारा कुतुब मिनार कोणी बांधला? आता लक्षात घ्या, इल्तुतमिश किंवा इल्तमश हा जो होता, इल्तमश याने त्या ठिकाणी तो कुतुब मिनार बांधला असं त्या ठिकाणी मानलं जातं. ह्याच्यामध्ये राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक 8, मुंबई पोलीस, उत्तर हेच दिलेलं आहे. पण लक्षात घ्या, कुतुब मिनार ह्याने एकट्याने बांधलेला नाही आहे. तर काय झालं होतं, सगळ्यात पहिले कुतुब मिनारचा पहिला जो मजला आहे, किती मजली आहे कुतुब मिनार? तर 5 मजली आहे. ती थोडी वाकडी झाली आहेच कुतुब मिनार वाकडी, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, 5 मजली आहे. तर पहिला मजला जो आहे तो बांधला होता कुतुबुद्दीन ऐबकने. ठीक आहे, पहिला मजला जो बांधला तो बांधला होता कुतुबुद्दीन ऐबक. कुतुबुद्दीन ऐबकने बांधला. ठीक आहे, त्यानंतर आता हे का बांधला? तर ह्यांचे काका होते कुतुबुद्दीन बख्तियार काकी नाव होतं त्यांचं. त्यांच्या प्रित्यर्थ त्यांनी त्या ठिकाणी काय केलं होतं, ते कुतुब मिनारचा पहिला मजला जो आहे तो बांधला होता. त्याच्यानंतर झालं काय, याचा दुसरा मजला आणि तिसरा मजला, थोडी वाकडीच चालली आहे, चालून द्या, कुतुब मिनार थोडी झुकलेलीच आहे. ठीक आहे, दुसरा आणि तिसरा मजला जो आहे तो बांधला होता इल्तुतमिशने. इल्तुतमिश किंवा इल्तुतमश. आता हा कोण होता? तर कुतुबुद्दीन ऐबकचं पोरगं होतं आरामशाह. आरामशाह. आता हा जो आरामशाह आहे ना, लय आराम करायचा भाऊतोय, इतका आराम करायचा, म्हणून त्याचा जो गुलाम होता, कुतुबुद्दीन ऐबकचा जो गुलाम होता, ज्याचं नाव होतं इल्तुतमिश, याने काय केलं, या आरामशाहला कायमचा आराम करायला पाठवलं आणि स्वतः दिल्लीचा सुलतान झाला. ठीक आहे, आणि इल्तुतमिशने काय केलं, कुतुब मिनारचा दुसरा आणि तिसरा मजला जो आहे तो बांधला. ठीक आहे, दुसरा, तिसरा आणि चौथा 3 मजले बांधले होते भाऊनी. 3 मजले कुणी बांधले? इल्तुतमिशनेच बांधले. आणि नंतर पुढे चलून जेव्हा तुगलक घराण्याचं राज्य आलं, तुगलक. ठीक आहे, दिल्ली सुलतानशाहीमध्ये 5 वंश आहेत, लक्षात राहून द्या. पहिला वंश आहे तो म्हणजे गुलाम वंश, दुसरा आहे खिलजी वंश, तिसरा आहे तुगलक वंश, चौथा आहे सय्यद वंश आणि त्यानंतर आहे लोधी वंश. ठीक आहे, असे 5 वंश आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये जो पहिला वंश होता गुलाम वंश, याने त्या ठिकाणी काय केलं, तर कुतुबुद्दीन ऐबक हा गुलाम वंशामधला राजा, त्यांनी पहिला मजला बांधला. इल्तुतमिशने दुसरा, तिसरा आणि चौथा मजला बांधला. नंतर खिलजी वंश आलं, खिलजी वंशाने ह्याच्यावर मजला वगैरे काही बांधला नाही. नंतर आला तुगलक वंश. ठीक आहे, खिलजी वंशानंतर आला तुगलक वंश आणि तुगलक वंशाने काय केलं, फिरोजशाह तुगलकने याच्यावरचा 5वा मजला जो आहे तो चढवला. कोणी? फिरोजशाह तुगलकने. तर असं ते कुतुब मिनार वाकडं सुरू झालं, 5 मजली आहे. ठीक आहे, शिवाजी महाराजांच्या घोडदळाला काय म्हणत असत? लक्षात घ्या, यांच्या घोडदळांचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळांचे 2 नाव आहेत, एक बारगीर सुद्धा आणि पागा सुद्धा. लक्षात घ्या, बारगीर हे त्याचं उत्तर बरोबर आहे, पण पागा हे सुद्धा उत्तर बरोबर आहे, म्हणून दोन्ही लक्षात राहून द्या. हे प्रश्न रद्द केला होता मुंबई गट क्रमांक 8 ने. ठीक आहे, पण दोन्ही त्या ठिकाणी पर्याय लक्षात राहून द्या. बारगीर आणि पागा या दोन्ही नावाने छत्रपती शिवाजी महाराजांचे जे घोडदळ होतं त्याला ओळखलं जात होतं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? सगळ्यांना माहिती आहे, शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 1857च्या उठावाची सुरुवात कुठून झाली? तर मिरत किंवा त्यालाच आपण मेरठ असंही म्हणतो. ठीक आहे, मेरठ इथून सुरुवात झाली होती. त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी व तारीख खालील पर्यायातून निवडा. बघा, आता जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित अधिकारी होता जनरल डायर आणि ती जी घटना झाली होती ती झाली होती 13 एप्रिल 1919ला. मग 13 एप्रिल 1919ला कोण होतं? जनरल डायर. पर्याय क्रमांक हे जरा खालीवरी झालं. ठीक आहे, क वरती गेलं, पण पर्याय क्रमांक ब बरोबर असणार ह्याच्यामध्ये. म्हणजे 13 एप्रिलला जनरल डायर याने त्या ठिकाणी काय केलं होतं? गोळीबारी केली होती. महाराष्ट्रात डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? डिप्रेस क्लासेस मिशन पुन्हा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी स्थापन केली. बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय? पाठच करा पोरांनो, बऱ्याचदा हा प्रश्न झालाय. मुरलीधर देवीदास आमटे. कधी पर्याय क्रमांक 4ला येतो, कधी पर्याय क्रमांक 1ला येतो, कधी 2ला येतो, कधी 3ला येतो, पण आपल्याला फिक्स माहीत पाहिजे मुरलीधर देवीदास आमटे म्हणजे बाबा आमटे. ठीक आहे, आगे बढो. ययाती या कादंबरीचे लेखक कोण? तर वि. स. खांडेकर. ज्ञानपीठ पुरस्कार भेटला होता याला. ठीक आहे, ययाती कादंबरीला वि. स. खांडेकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी
चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला कुठे, म्हणजे चौदार तळ्याचा सत्याग्रह कोठे केला, तर चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता महाड या ठिकाणी, जिल्हा कुलाबा, तेव्हाचा कुलाबा सध्याचा रायगड, ठीक आहे, महाड इथे. त्यानंतर भारतातील सर्वात पहिली रेल्वे कोणती, सगळ्याला माहीत झाले, मुंबई ते ठाणे दरम्यान. लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं मुंबई ते ठाणे दरम्यान 34 किलोमीटर अंतर होतं, एकूण खर्च 50 लाख होता, पैकी 35 लाख नाना शंकर शेटनी दिले होते. भारतातील पहिले रेल्वे प्रवासी म्हणून त्यांना ओळखलं जातं. पहिल्या रेल्वे प्रवासीमध्ये एकूण 400 प्रवासी बसले होते. त्याला त्या ठिकाणी 14 डबे होती, 3 इंजिन होती, सिंध, साहिल आणि सुलतान. पहिल्या रेल्वेचं नाव होतं फेरी क्वीन, ठीक आहे. हे झालेलं आहे. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली, जेव्हा 1857चा उठाव झाला भाऊ, कारण 1854ला वुड्सचा कायदा आला होता, सर चार्ल्स वुड्स, आणि या कायद्यामध्ये सांगितलं होतं की लंडनमध्ये जशी विद्यापीठ आहे तशी भारतामध्ये विद्यापीठ स्थापन करण्यात यावी. आणि म्हणून झालं काय, 1857मध्ये भारतामध्ये 3 विद्यापीठांची स्थापना झाली, फक्त मुंबईच नाही तर यासोबत 3 विद्यापीठ सुद्धा लक्षात राहून द्या. पहिलं विद्यापीठ स्थापन झालं होतं कोलकाता, जे स्थापन झालं होतं 24 जानेवारी 1857ला. दुसरं विद्यापीठ स्थापन झालं होतं मुंबई. मुंबई विद्यापीठाची स्थापना आहे 28 जुलै, ठीक आहे, 28 जुलै 1857. त्यानंतर त्या ठिकाणी तिसरं विद्यापीठ स्थापन झालं होतं मद्रास, आणि मद्रास विद्यापीठाची स्थापना आहे 5 सप्टेंबर 1857. क्रमाने लावा म्हटलं तर कोलकाता, मुंबई आणि मद्रास असा क्रम लागतो त्याचा, ठीक आहे. तर मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. त्यानंतर भारतात गृह खात्याची निर्मिती केव्हा करण्यात आली, तर 1843. भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती 1843ला करण्यात आली. मोरारजी देसाई हे भारताचे कितवे पंतप्रधान होते, लक्षात घ्या. आता ह्यांनी उत्तर दिलेलं आहे, भारताचे हे 6वे पंतप्रधान होते मोरारजी देसाई, ठीक आहे. मग पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या 1952ला, तेव्हापासून ते 1957 पर्यंत पंडित जवाहरलाल नेहरू होते. नंतर मग दुसऱ्या सार्वत्रिक निवडणूक झाल्या 1957ला, तेव्हापासून ते पार 1962 पर्यंत पंडित जवाहरलाल नेहरू होते. पुन्हा तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुका 1962, ठीक आहे. 62च्या पुढे पण 1964ला काय झालं, पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं, म्हणून हंगामी पंतप्रधान कोण झाले, गुलजारीलाल नंदा. नंतर मग पंतप्रधान करण्यात आलं लाल बहादूर शास्त्री यांना. 1966ला लाल बहादूर शास्त्री यांचं ताशकंद या ठिकाणी 11 जानेवारी 1966ला निधन झालं. आणि त्यानंतर त्या ठिकाणी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या त्या इंदिरा गांधी. आणि कधी झाल्या इंदिरा गांधी पंतप्रधान, तर 24 जानेवारी 1966ला. आणि त्यानंतर 1967ला निवडणूक झाली लोकसभेची. या निवडणुकीमध्ये पुन्हा इंदिरा गांधी ज्या आहेत त्या पंतप्रधान झाल्या, आणि पुढे इंदिरा गांधीच पंतप्रधान झाल्या, पुढे इंदिरा गांधीच पंतप्रधान झाल्या. मग असं करून 1978ला जेव्हा बिगर काँग्रेसी सरकार प्रथमतः सत्तेवर आलं, तेव्हा मोरारजी देसाई हे भारताचे पंतप्रधान झाले. भारतातील सर्वात पहिली कापड गिरणी कोणत्या साली सुरू करण्यात आली, लक्षात घ्या. पहिली कापड गिरणी जी आहे ती कुठे सुरू झाली, तर कोलकात्याला सुरू झाली. कधी सुरू झाली, 1853ला सुरू झाली. पण पहिलं जर प्रश्न असा आला पहिली स्वदेशी कापड गिरणी कुठं सुरू झाली, तर ती सुरू झाली मुंबईमध्ये. आणि कधी, तर 1854ला सुरू झाली होती. पहिली स्वदेशी कापड गिरणी 1854 मुंबई. भारतातील पहिली कापड गिरणी 1853 कोलकाता. आणि मुंबई इथं कोणी सुरू केली होती, कावसजी दावर यांनी सुरू केली होती. आचार्य विनोबा भावे यांच्या पंचसूत्री योजनेचा मुख्य उद्देश काय होता, गावात रामराज्य प्रस्थापित करणे, हे त्याचं उत्तर आहे. गावामध्ये रामराज्य प्रस्थापित करणे, यामुळे काय केलं होतं, आचार्य विनोबा भावेने पंचसूत्री योजनेचा कार्य केलं होतं, ठीक आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे वर्णन बॅरिस्टर जिनाचे कुणी केले, तर लक्षात घ्या सरोजिनी नायडू यांनी ह्यांचं वर्णन केलं होतं हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत म्हणून. राज्यसेवेला विचारलेला प्रश्न होता त्याच वर्षी, आणि लगेच पोलीस भरतीला त्या ठिकाणी हा प्रश्न जो आहे तो आलेला आहे. त्यानंतर स्फूर्ती देऊन 1893 मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक स्वरूपात रूपांतर केले. तर मुस्लिमांच्या मोहरम हा सुद्धा प्रश्न त्या वर्षीच्या राज्यसेवेला आला होता, ठीक आहे. लगेच पोलीस भरतीला सुद्धा विचारण्यात आला. विंग्स ऑफ फायर हे आत्मचरित्र कुणाचे, सगळ्यांना माहिती आहे, अग्निपंख APJ अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र आहे. असहकार चळवळ टिंबटिंब साली सुरू झाली, असा प्रश्न पाहिजे होता. तर असहकार चळवळ सुरू झाली होती 1920ला, महात्मा गांधींनी केलेली भारतातली पहिली चळवळ. प्लासीच्या लढाई कोणाकोणामध्ये झाली, तर इंग्रज आणि सिराज उद्दौला, ठीक आहे. सिराज उद्दौला व इंग्रज यांच्यामध्ये प्लासीची लढाई झाली. कधी झाली रे, 23 जून 1757ला झाली प्लासी या ठिकाणी, ठीक आहे. आता बघा खालील पेशव्यांच्या त्यांच्या काळानुसार
योग्य क्रम लावा. आता इथं लक्षात घ्या, मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं किंवा पेशव्यांचा क्रम लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण याच्यावर जर प्रश्न आला तर तो प्रश्न बाकी विद्यार्थ्यांना येणार नाही, तुम्हाला येईल आणि तो 1 मार्क तुम्हाला तुमची पोस्ट जी आहे ती मिळवून देऊ शकतो. ठीक आहे, तर क्रमाने लावा. तर मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात पहिले मोरोपंत पिंगळे हे होते पहिले पेशवे. मग इथं 2 नंबरचा पर्याय इथे दिसतोय, इथे दिसतोय, इथे दिसतोय, म्हणजे 1 नंबरचा पर्याय आपला पहिलेच कट झाला. त्यानंतर पेशवे झाले बाळाजी विश्वनाथ. बाळाजी विश्वनाथ हे पेशवे झाले, ज्यांचा कालखंड आहे इसवी सन 1713 ते 1720. मग 2च्या नंतर 3 पाहिजे, मग 2च्या नंतर 3 बघा, ब आणि द मध्ये 3 आहे. ठीक आहे, इथं सुद्धा 3 आहे, इथे सुद्धा 3 आहे. बरं, बाळाजी विश्वनाथानंतर बाजीराव प्रथम हे पेशवे झाले होते 1720 ते 1740च्या दरम्यान, पण त्याचा पर्याय इथं नाही आहे. मग त्याच्यानंतर पेशवे कोण झाले होते? बाळाजी बाजीराव थोरले बाजीरावांचे पुत्र होते बाळाजी बाजीराव, जे झाले होते 1740 ते 1761. ठीक आहे, मग 1740 ते 1761 म्हणजे पहिला 2 नंतर 3 नंतर 1, पहिला 2 नंतर 3 नंतर 1, म्हणजे हा पर्याय बरोबर. आणि ह्या इथं 6 नंबर म्हणजे हे चूक आहे, म्हणजे बच इथं उत्तर निघतं. पण बाळाजी बाजीराव नंतर 1761च्या नंतर पेशवे झाले होते माधवराव. यांचा कालखंड आहे 1761 ते 1772 आणि नंतर त्यांचं निधन झाल्यानंतर नारायणराव पेशवे झाले 1772-73च्या दरम्यान. ठीक आहे, तर हे आणि त्याच्यानंतर 4 नंबरचा पर्याय सवई माधवराव 1773 ते 1795 पर्यंत. ठीक आहे, म्हणजे असा क्रम जो आहे ब नंबरचा पर्याय ह्याच्यामध्ये योग्य आहे. तुम्ही पाठ करा ते पूर्ण. खालीलपैकी कोणती रचना संत ज्ञानेश्वर यांची नाही? संत ज्ञानेश्वरांची रचना कोणती नाही म्हणून प्रश्न आहे, लक्षात घ्या. गीता रहस्य आपल्याला माहिती आहे, लोकमान्य टिळकांनी लिहिलेलं आहे गीता रहस्य मंडालेच्या तुरुंगामध्ये. ठीक आहे, त्यानंतर चांगदेव 65 हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं नाही आहे, हे सुद्धा संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं नाही आहे. गाथा तर तुकारामाची आहे. ठीक आहे, अमृतानुभव हा त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेला प्रश्न आहे. 1 मिनिट, हां, अमृतानुभव जो आहे ते त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे संत ज्ञानेश्वरांनी. त्यानंतर भावार्थ रामायण जे आहे ते त्यांनी लिहिलेलं नाही. आणि त्यानंतर मनाचे श्लोक हे तर आपल्याला माहिती आहे, समर्थ रामदासांचा आहे मनाचे श्लोक. तर याच्यामध्ये उत्तर कोणतं येईल? फक्त 4. म्हणजे फक्त 4 म्हणजे काय? ज्ञानेश्वरांनी यांची नाही म्हणून लिहिलेलं आहे. म्हणजे 1, 2, 3, 5 आणि 6. 1, 2, 3, 5 आणि 6. 1 मिनिट. चांगदेव 65 हे त्या ठिकाणी त्यांचंच आहे असं सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि उत्तर दिलेलं आहे आयोग म्हणजे पोलीस भरतीवाल्यांनी 2, 1, 3, 5 व 6. ठीक आहे, 2 आणि 4 हे त्यांचंच रचना आहे असं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, 2 पोलीस भरतीचा प्रश्न होता हा. मुस्लिम धर्मीयांचे पवित्र ठिकाण मक्का हे कोणत्या देशामध्ये आहे? सौदी अरेबियामध्ये आहे मक्का. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट, महात्मा गांधींच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? सगळ्यांना माहिती आहे, राजघाट म्हणून ओळखलं जातं महात्मा गांधींचं समाधी स्थळ. त्यानंतर भारतात कोणत्या काळात रेल्वेची सुरुवात झाली? कुणाच्या काळात म्हणजे कोणाच्या काळामध्ये रेल्वे सुरू झाली? तर सगळ्याला माहिती आहे 16 एप्रिल 1853ला ही रेल्वे धावली लॉर्ड डलहौसीच्या कालखंडामध्ये. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले? 1942ला भारत छोडो आंदोलन जे आहे ते झालं होतं. त्यानंतर नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री, पुन्हा प्रश्न रिपीट झाला बघा, नागपूर. ठीक आहे, वल्लभभाई पटेल. त्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली रे? महात्मा ज्योतिबा फुले 24 सप्टेंबर 1873ला. रीडर्स इन हिंदुइझम हे पुस्तक कोणी लिहिले किंवा या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर स्त्री पुरुष तुलना हे ग्रंथ 1882 साली हे पुस्तक कोणी लिहिले? तर ताराबाई शिंदे यांनी ते पुस्तक जे आहे ते लिहिलं. टिळा चरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणी लिहिला? तर म्हणसाई भट यांनी तो त्या ठिकाणी लिहिला होता. कोणत्या पोर्तुगीज राजाने नौकानयनास उत्तेजन दिले? लक्षात घ्या, हेनरी नावाचा पोर्तुगीज राजा होता ज्यांनी समुद्र मार्गाने नौकानयन करा असं त्या ठिकाणी सांगितलं. आणि नंतर पोर्तुगीज डायस आला. आणि पुढचा प्रश्न तोच आहे बघा, भारताचा शोध घेण्यासाठी निघालेला पहिला पोर्तुगीज खलाशाचे नाव काय? तर तो पहिला पोर्तुगीज खलाशी जो होता त्याचं नाव होतं बॉर्थेलोम्यू डायस.
तुम्ही डायस लक्षात राहून द्या, लय अवघड झालं तर. ठीक आहे. शिवकाळात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरले जात होते? टंका. त्यानंतर संत ज्ञानेश्वरांचे संपूर्ण नाव काय? ज्ञानेश्वर मोरोपंत कुलकर्णी. सॉरी एक मिनिट, मोरोपंत नाही, सॉरी चुकलो मी. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी हे योग्य नाव आहे, हे चूक आहे. ठीक आहे. विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यानंतर शारदा कायदा हा कायदा कशाशी संबंधित होता? लक्षात घ्या, हा कायदा बालविवाहाशी संबंधित होता. शारदा ॲक्ट. पहिले वृत्तपत्र कोणते? मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते होते? दर्पण. दर्पणकार कोण? बाळशास्त्री जांभेकर. थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राला ऊब देऊन जिवंत करण्याचे कार्य न्यायमूर्ती रानडे यांनी केले. असे उद्गार कुणी काढले? लक्षात घ्या, लोकमान्य टिळकांनी हे उद्गार जे आहे ते काढले होते. त्यानंतर 1916 साली झालेल्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? अंबिकाचरण मुजुमदार. 1916ला लखनौ करार झाला मित्रांनो. हा करार कोणाकोणामध्ये झाला? तर मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय सभा यांच्यामध्ये झाला. ठीक आहे. आणि याच अधिवेशनामध्ये जहाल व मवाळ ही एकत्र आली होती. साम्यवादी पक्षाची स्थापना 1925 मध्ये खालींपैकी कोठे झाली? तर कानपूर या ठिकाणी झाली होती. ठीक आहे. कानपूर इथे ती स्थापना झाली. स्वतंत्र भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी पारित करण्यात आला? 18 जुलै 1947. 18 जुलै 1947. लक्षात घ्या, याच दिवशी ब्रिटिशांचं केसरी हिंद पद जे होतं इंग्लंडच्या राजाचं ते संपुष्टात आलं होतं 18 जुलै 1947. किंवा हा प्रश्न असा सुद्धा विचारला जातो की भारताला कोणत्या कायद्यानुसार स्वातंत्र्य प्राप्त झाले? तर 18 जुलै 1947च्या कायद्यानुसार. त्यानंतर बघा, क्रम लावा म्हणून प्रश्न आहे. तर सगळ्यात पहिले क्रिप्स मिशन आहे, हे मार्च 1942ला आलं. मार्च 1942ला क्रिप्स मिशन. त्यानंतर 1944ला राजाजी योजना आहे, विजय चक्रवर्ती राजा राघवाचार्य यांनी स्थापन केली. 1945ला वेवेल योजना आहे. ठीक आहे. 1945ला वेवेल योजना. आणि त्रिमंत्री योजना जी आहे, त्रिमंत्री योजना ती आहे 1946ची, म्हणजेच कॅबिनेट मिशन. मग 42, त्यानंतर 44, त्यानंतर म्हणजे 1, 2, 3 आणि 4 असं क्रमानेच दिलेलं आहे. वेवेल योजना जरी 1946ची असली तरी ती योजना जी आहे ती त्रिमंत्री योजनेच्या पहिले आलेली आहे. ठीक आहे. त्यामुळं हे इथं लक्षात राहून द्या, 1, 2, 3 असा त्याचा क्रम आहे. त्यानंतर त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये मायकल ओल्डवायर याचा खून कोणी केला? तर सगळ्याला माहिती आहे, उधम सिंग यांच्यावर पिक्चर सुद्धा आलेला होता. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा विचारला जाऊ शकतो. बीड जिल्हा पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर महात्मा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ या देशातील लोकांना अर्पण केला आहे. तर कोणत्या देशातील लोकांना अर्पण केला? तर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका या देशातील लोकांना अर्पण केला. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर महात्मा गांधींनी 1917 मध्ये टिंब हाती घेतलेला पहिला लढा होता. तर कोणता लढा होता? चंपारण्य लढा होता, जो निळीच्या संदर्भामध्ये होता. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय? महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचं नाव काय असं त्या ठिकाणी प्रश्न आहे. तर राजघाट हे त्यांच्या समाधी स्थळाचं नाव आपल्याला सांगता येईल. त्यानंतर मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? मूकनायक हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते. त्यानंतर सुवर्ण मंदिर कोठे आहे? सुवर्ण मंदिर अमृतसर या ठिकाणी आहे. शिखांचं अकाली तख्त ज्याला म्हटलं जातं, गुरु गोविंद सिंग यांनी गुरु ग्रंथ साहेब लिहून ते अकाली तख्त तिथं निर्माण केलं होतं. अमृतसरचं सुवर्ण मंदिर, ज्याला हरकिरत मंदिर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यानंतर 1920 मध्ये सातारा रोडला टिंब यांनी, बघा सातारा पोलीस भरतीचा प्रश्न आहे, जिल्हा लेवलचा प्रश्न आहे, पण माहीत असायला पाहिजे कारण हा देशातील पहिला कारखाना आहे. देशातील पहिला डिझेल बनवण्याचा कारखाना कोणी सुरू केला? तर कूपरने सुरू केला होता. त्यानंतर नेक्स्ट, डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कुणी केली? पुन्हा प्रश्न, विठ्ठलरामजी शिंदे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी केली. सातारा येथे पत्री सरकारची स्थापना कोणत्या चळवळीच्या काळात झाली? तर लक्षात घ्या, पत्री सरकार स्थापन झालं होतं चलेजाव चळवळीच्या दरम्यान 1942. मराठी नाटकाचे उद्गाते असे कोणास म्हणतात? तर विष्णुदास भावे यांना मराठी नाटकाचे उद्गाते असं म्हटलं जातं. क्रांतिसिंह नाना पाटील व जे.डी. बाबू लाड यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले? तर तुफान सेना होती यांची. लक्षात घ्या, तुफान सेना होती
1942च्या आंदोलनादरम्यान. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, जिल्हा सातारा या ठिकाणी 3 जानेवारी 1831ला त्यांचा जन्म झाला होता. रॅडक्लिफ सीमारेषा कोणत्या 2 देशादरम्यान आहे? भारत आणि पाकिस्तान. ठीक आहे, भारत पाकिस्तान दरम्यान. आणि इथं भारत पाकिस्तान नसलं असतं आणि भारत बांगलादेश असलं असतं तर ते सुद्धा रॅडक्लिफच आहे, लक्षात घ्या. भारत पाकिस्तान, भारत बांगलादेश, रॅडक्लिफ. भारत चीनच्या दरम्यान असणारी सीमारेषा कोणती आहे? मॅकमोहन सीमारेषा. समजतंय? मॅकमोहन सीमारेषा. आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 2 देशांच्या दरम्यान असणारी सीमारेषा कोणती आहे? तर ड्युरँड सीमारेषा आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिलं महात्मा ज्योतिबा फुले यांनी. त्यानंतर खालीलपैकी पेशव्यांनी त्यांच्या काळाक्रमानुसार सुरुवातीपासून अलीकडल्या कालापर्यंत मांडणी करा. पुन्हा तोच प्रश्न बघा. म्हणून पेशव्यांची वंशावळ जी आहे ना ती पाठ करत चला, लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये बघा, आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलं की इसवी सन 1713 ते 1720 पर्यंत बाळाजी विश्वनाथ होते. यांचा मुलगा कोण? बाजीराव प्रथम 1720 ते 1740 पर्यंत. नंतर त्यांचा मुलगा कोण? तर बाळाजी बाजीराव 1740 ते 1761 पर्यंत पेशवापदी बसले. नंतर आले पहिले माधवराव किंवा थोरले माधवराव म्हणून ज्याला ओळखलं जातं 1761 ते 1772. ठीक आहे. मग 1 2 3 4 असाच क्रम लागतो. 1 2 3 4 हे उत्तर आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्ती दिन जो आहे तो साजरा केला जातो. राजकीय चळवळीसाठी चतुर्सूत्रीचा कार्यक्रम भारतातील जनतेपुढे कोणी मांडला? चतुर्सूत्री कार्यक्रम मांडला होता लोकमान्य टिळक यांनी. पुढे चला, चाफेकर बंधूंनी पुढीलपैकी कोणाची हत्या केली? रँड याची हत्या केली होती. थोडी मिस्टेक झाली तर, पण रँड याची हत्या केली. कधी केली होती रे? 22 जून 1897 ला. ठीक आहे. पुण्याच्या गणेश खिंडीमध्ये राणी व्हिक्टोरियाच्या राजरोहणा सोहळ्यातून परत येत असताना रात्रीच्या वेळेस दामोदर चापेकर व त्यांच्यासोबत होते बाळकृष्ण चापेकर यांनी पुण्याचा प्लेग कमिशनर रँड आणि त्याचा सहकारी होता आयस या दोघांची हत्या केली होती. त्यानंतर महात्मा गांधीजी यांच्या आईचे नाव काय? पुतलीबाई हे त्यांच्या आईचं नाव आहे. दर्पणकार असे कोणास म्हणतात? मी मागच सांगितलं, बाळशास्त्री जांभेकर यांना म्हणतात. खालीलपैकी कोणाला भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते? तर वासुदेव बळवंत फडके, ज्यांनी भिल्ला आणि रामोशींना घेऊन 1876 ते 1880 दरम्यान सगळीकडे त्या ठिकाणी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं, ते वासुदेव बळवंत फडके महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी कोणत्या तारखेस साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणजे 17 सप्टेंबर. ठीक आहे. जनगणमन हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले? जनगणमन आहे रवींद्रनाथ टागोर. ठीक आहे, रवींद्रनाथ टागोर. वंदे मातरम असला असतं तर बंकिमचंद्र चॅटर्जी. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? आता सांगितलं 1761 ला पानिपतची तिसरी लढाई झाली. मग प्रश्न आला, पहिली लढाई कधी झाली रे? 1526. पाठ करा आता. ही दुसरी लढाई कधी झाली? 1556. पहिली लढाई कोणाकोणामध्ये झाली? बाबर आणि कोण होतं त्याच्या विरोधामध्ये लढणारा? लोधी, इब्राहिम लोधी होता. लोधीचा पराभव झाला. तुम्हाला सांगितलं तोफांचा वापर प्रथमतः या लढाईत करण्यात आला. 1556 मध्ये दुसरी पानिपतची लढाई झाली. अकबर आणि विक्रमादित्य हेमू, त्यामध्ये हेमूला बाण लागला आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये त्याचा वध म्हणजे मारण्यात आलं त्यांना. ठीक आहे, ती 1556 मध्ये. आणि तिसरी लढाई झाली मराठा आणि अब्दाली 1761 ला, 14 जानेवारी 1761. त्यानंतर तृतीय रत्न हे नाटक कुणी लिहिले? भारतातील पहिलं पथनाट्य हे लक्षात राहून द्या, महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं तृतीय रत्न. खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली नाही असा प्रश्न दिलाय. खूप अवघड प्रश्न वाटतंय असं काही नाहीये. पर्याय बघा, आपल्याला पाठ आहे डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी केली आहे आणि हेच ह्याचं उत्तर आहे. बाकी सगळ्या ज्या संस्था आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केल्या. 1829 साली सतीची प्रथा बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय? लॉर्ड विल्यम बेंटिंक. कुठे गेला? यो. त्यानंतर जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कुठे आहे? मुंबई. नाहीतर लिहिता लाहोर नाहीतर कराची. ठीक आहे, तर ती कुठे आहे? मुंबईला आहे.
त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? सगळ्यांना माहिती आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते लॉर्ड माउंटबॅटन. आणि प्रश्न जर असा आला असता पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते, तर त्याचं उत्तर आहे सी राजगोपालाचारी. त्यानंतर खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. बघा, जगन्नाथ शंकर सेठ, बॉम्बे असोसिएशन, चुकीचा पर्याय शोधायचा आपल्याला. ठीक आहे, हे बरोबर आहे. ॲनी बेझंट, होम रूल लीग, मद्रास प्रांतामध्ये आड्यार या ठिकाणी सुरू केली होती. गोपाळकृष्ण गोखले, चतुर्सूत्री, चुकीचं आहे. का? कारण गोपाळकृष्ण गोखले नाही भाऊ, इथं पाहिजे होते लोकमान्य टिळक, मग हे बरोबर असलं असतं. ठीक आहे. राजेंद्र प्रसाद, संपत्तीचे अपहरण, बरोबर आहे. भारत स्वतंत्र होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? जे.बी. कृपलानी. हे पाठ करा, अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. जे.बी. कृपलानी, आचार्य जे.बी. कृपलानी हे कोण होते? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यानंतर बंगालमध्ये द मोहमेडन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना कुणी केली? तर अब्दुल लतीफ. ठीक आहे, अब्दुल लतीफ यांनी त्या ठिकाणी ती स्थापन केली होती. त्यानंतर बडोदाधिपती सयाजीराव गायकवाड यांनी केलेल्या कार्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा, त्यांनी राज्यातील पंचायतीचे पुनर्जीवन घडवून आणले, बरोबर आहे हे. पडदा पद्धती, कन्या विक्रम बंदी, त्यानंतर त्या ठिकाणी इत्यादी सुधारणा घडून अंमलात आणल्या, हेही उत्तर बरोबर आहे, त्यांनी ते केलं. औद्योगिक कला शिक्षणासाठी बडोदा येथे कलानुभव किंवा कार्यानुभव सुद्धा म्हणतात, हे घडून आणले, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे चौथं चूक असणार, नक्कीच सगळेच बरोबर दिसाले. तर 1942च्या चळवळीत संस्थानातील प्रजेचे नेतृत्व केले. नाही, हे चूक आहे. ड नंबरचा पर्याय ह्याचं योग्य उत्तर असणार आहे. सर विल्यम वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या कुणी केली? तर कर्जन वायली किंवा विल्यम वायली याची हत्या केली होती 1909ला. कुणी? मदनलाल धिंगरा यांनी. त्यानंतर मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिले होते न्यायमूर्ती रानडे यांनी. त्यानंतर 1934 मध्ये यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. जे.पी. जयप्रकाश नारायण यांनी काय केलं होतं? समाजवादी पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर भावार्थ दीपिका हा ग्रंथ झालं, ते ग्रंथ कोणी लिहिला? भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर. हे पाठच करा आता. 1935 मध्ये मोंजरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ठाकर बाप्पा यांचे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आदिवासी कल्याण. ठीक आहे. भारताच्या राज्यघटनेचे अध्यक्ष कोण होते? राज्यघटनेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर 1905च्या बनारस येथे काँग्रेसच्या अधिवेशनात स्वराज्याचे ध्येय कोणी ठरवले? स्वराज्य हा याचं ध्येय जे होतं ते त्या ठिकाणी ठरवणारे होते लोकमान्य टिळक. ठीक आहे. आणि असं विचारलं असतं की बनारस इथे भरलेले काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? कुणी ठरवले? तर लोकमान्य टिळकांनी ठरवले. पण अध्यक्ष कोण होते? तर नामदार गोखले होते. वायव्य सरहद प्रांत कोणी निर्माण केला? लॉर्ड कर्झन. मी तुम्हाला सांगितलं भारतामध्ये लॉर्ड कर्झन एक असा व्हाईसरॉय होऊन गेला ज्यांनी सर्वात जास्त कार्य सुद्धा केलं आणि त्याचं कालखंड समिती प्रशासन म्हणून ओळखलं जातं. पीट्स इंडिया ॲक्ट केव्हा मंजूर झाला? 1784ला. ठीक आहे, 1784ला पीट्स इंडिया ॲक्ट कायदा लक्षात घ्या. 1773ला आला होता रेग्युलेटिंग ॲक्ट. या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार काम करत असताना ज्या अडचणी आल्या होत्या त्याला दूर करण्यासाठी 1784ला ब्रिटिश पार्लमेंट अंतर्गत काय करण्यात आला? एक पीट्स इंडिया ॲक्ट जो आहे तो लागू करण्यात आला. त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता असे कोणास म्हणतात? रुसो. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, IMP करून याला पाठ करून घ्या. फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता कोणास म्हणतात? रुसो याला म्हणतात. ठीक आहे. दुसरी गोलमेज परिषद टिंब साली भरली. पहिली गोलमेज परिषद भरली होती 1930ला. लक्षात घ्या, ही भरली पहिली, ही भरली दुसरी, आणि 1932ला भरली होती तिसरी गोलमेज परिषद. तर याचं उत्तर काय? दुसरी गोलमेज परिषद कधी भरली? 1931ला. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मीचे प्रमुख कोण होते? चंद्रशेखर आझाद हे त्याचे प्रमुख होते. बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संपादक कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे वृत्तपत्राचं संपादकपद भूषवलं होतं. प्रिन्स ऑफ वेल हे संग्रहालय कोठे आहे? लक्षात घ्या, प्रिन्स ऑफ वेल
हा जो होता 1921 मध्ये भारतामध्ये आला होता आणि त्याने सगळीकडे त्या ठिकाणी भेट दिली होती। याची ओरिजिनल क्लिप जी आहे ती तुम्हाला यूट्यूबवर आत्ता सुद्धा पाहायला मिळेल। प्रिन्स ऑफ वेल्स इन इंडिया असं जर तुम्ही व्हॉइस टॅगिंग करून सर्च केलं तर तुम्हाला ते कुठे कुठे गेला होता, कसं कसं त्याचं स्वागत वगैरे झालं होतं। एकीकडे चालू होती असहकार चळवळ आणि दुसरीकडे प्रिन्स ऑफ वेल्स याच्या सभा भरत होत्या आणि त्यावेळेस जेव्हा प्रिन्स ऑफ वेल्स मुंबईला आला होता तेव्हा मुंबईमध्ये त्याचं एक संग्रहालय त्या ठिकाणी बांधण्यात आलं होतं। तर ते मुंबई या ठिकाणी हे संग्रहालय आहे। सम्राट अकबराची कबर खालीलपैकी कोठे आहे? आता बघा हे जे प्रश्न आहे याचं उत्तर खरं पाहता आग्रा आहे। आग्रामध्ये सिकंदरा हे एक भाग आहे, समजते? प्रत्येक शहरामध्ये आज कुठे ना कुठेतरी एक शिवाजीनगर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक नगर असतं। सेम तसंच आग्र्यामध्ये सिकंदरा हे एक ठिकाण आहे आणि या ठिकाणावर सम्राट अशोकाची कबर आहे। याचं उत्तर या सोलापूर पोलीस भरतीमध्ये दिलंय यापैकी नाही। पण लक्षात घ्या, जर आग्रा असेल आग्रा तर बिंदास्त आग्रा मारायचं, ठीक आहे। ताजमहल कोणत्या राज्यात आहे? सगळ्यांना माहिती आहे उत्तर प्रदेशमध्ये आहे ताजमहल। ब्रिटिशांनी भारतात टिंबटिंब या युद्धानं राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली। म्हणजे पहिलं युद्ध कोणतं केलं असं म्हणा, सरळ सरळ प्लासीचं युद्ध केलं इंग्रजांनी पहिलं। वेरूळ येथील कैलास मंदिर या राष्ट्रकूट राजाने बांधले। आता सांगितलं कृष्ण प्रथम कैलास मंदिर। त्यानंतर समर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कोठे आहे? समर्थ रामदासांची समाधी आहे सज्जनगड। हा प्रश्न नवीन आहे, पाठ करा। त्यानंतर ड्युरँड सीमारेषा मी आता सांगितलं भारत आणि म्हणजे तत्कालीन भारत होता, सध्याचा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दरम्यान ड्युरँड सीमारेषा आहे। म्हणजे भारत पाकिस्तान अफगाणिस्तान या दोन देशादरम्यान। भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? आता मसुदा समितीचे अध्यक्ष विचारले लक्षात घ्या, तेव्हा उत्तर काय पाहिजे? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यानंतर सतीची चाल कायद्याने खालीलपैकी कोणी बंद केली? माहिती ना भाऊ आपल्याला, विल्यम बेंटिंगने बंद केली, 1829 ला बंद केली। राजाराम मोहन रायनी प्रयत्न केले, महाराष्ट्रामध्ये कोणी प्रयत्न केले? नाना शंकरशेठ यांनी प्रयत्न केले, ठीक आहे। रामकृष्ण मिशनची स्थापना पुन्हा स्वामी कुठे गेले? विवेकानंदजी, यस स्वामी विवेकानंद। इंडिया हाऊसच्या टिंबटिंब या क्रांतिकाराने कर्जन वायलीची हत्या केली। मदनलाल धिंगरा होता तो, 1909 मध्ये त्यांनी कर्जन वायलीची हत्या केली होती। बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी? 16 डिसेंबर 1971 ला बांगलादेश स्वातंत्र्य युद्ध झालं, 16 डिसेंबर 1971 ला, ठीक आहे। चला, पुणे करारास कारणीभूत ठरलेल्या जातीय निवाडा 1932 मध्ये प्रसिद्ध झाला। या निवाडा इंग्लंडचे पंतप्रधान टिंबटिंब यांनी जाहीर केला होता। इंग्लंडचे पंतप्रधान होते रॅमसे मॅकडॉनल्ड, ठीक आहे, रॅमसे मॅकडॉनल्ड यांनी जाहीर केला होता। आगे बढ़ो। 52 काशी सुबोध रत्नाकर हे माहिती आहे, सावित्रीबाई फुले यांचे त्या ठिकाणी पुस्तक आहेत काय? 52 काशी सुबोध रत्नाकर, काव्य फुले, ठीक आहे, काव्य फुले हे सुद्धा त्यांचं पुस्तक आहे। त्यानंतर खालीलपैकी कोणती संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केली नाही? चॅलेंजिंग प्रश्न, पण बघूया आपण काय। शारदा सदन मुंबई इथं, बरोबर आहे। मुक्ती सदन केडगाव इथं, बरोबर आहे। आर्य महिला समाज पुणे, बरोबर आहे। मग हेच काय? स्त्री विचारवंती संस्था नाही, हे चूक आहे, म्हणजे ड उत्तर असायला पाहिजे। मग आपल्याला प्रश्न जर असा आला स्त्री विचारवंती कुणी स्थापन केली? लक्षात घ्या, गवा जोशी, गणेश वासुदेव जोशी आहेत ना, त्यांची पत्नी, ठीक आहे, ज्याला आपण सार्वजनिक काका म्हणतो, त्यांची पत्नी होती सरस्वतीबाई जोशी। सरस्वतीबाई जोशी यांनी काय केलं होतं तर हळदी कुंकाच्या निमित्ताने स्त्रियांना एकत्र करायचं आणि त्यांना समाज प्रबोधन करायचं या उद्देशाने त्यांनी स्त्री विचारवंती ही संस्था पुणे येथे स्थापन केली होती। या मराठी सत्तेची पंजाबमध्ये अनेक संतांची, सत्तेची नाही सॉरी, संतांची पंजाबमध्ये अनेक देवळे आहे, माहिती आपल्याला, संत नामदेवांची। खालीलपैकी कोणास भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हणतात? भारताच्या आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोण आहे तर लॉर्ड मेयो आहे। 1870 मध्ये त्यांनी प्रांतिक स्वायत्ततेची सनद बहाल केली होती, त्यामुळे त्याला आपण आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असं म्हणतो। आणि प्रश्न आर्थिक नसून फक्त तिथं लोकसत्तेच्या विकेंद्रीकरणाचा जनक कोण असा जर आला तर त्या ठिकाणी लॉर्ड रिपन हे उत्तर आवश्यक आहे। खालीलपैकी भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण? लॉर्ड कॅनिंग। 1857च्या उठावानंतर 1 नोव्हेंबर 1858 ला बेटर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट किंवा गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट
भारतीय सुशासनाचा कायदा ज्याला म्हणतो आपण तो पास करण्यात आला आणि लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय झाला. खालीलपैकी राष्ट्रीय काँग्रेस, ठीक आहे, राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण नव्हते असा प्रश्न आहे. दादाभाई नौरोजी होते, मी तुम्हाला सांगितलं. दुसरं अधिवेशन झालं होतं 1885ला, सॉरी पहिलं झालं 1885ला, दुसरं झालं 1886ला कोलकात्याला, तेव्हा दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते. नंतर 1887ला जॉर्ज युल, ठीक आहे, 85, 86, 88ला, सॉरी 1888ला अहमदाबादला अधिवेशन झालं. पहिले ब्रिटिश अध्यक्ष जॉर्ज युल. डॉक्टर ॲनी बेझंट पहिल्या अभारतीय महिला अध्यक्ष झाल्या 1917, ठीक आहे. आणि लोकमान्य टिळक नाही, यांना कधीच अध्यक्षपद जे आहे ते भेटलं नाही. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? लोकमान्य टिळक. निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली? निष्काम कर्ममठ स्थापन केलं होतं कुणी रे? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग यांनी काय केलं होतं? प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. त्यानंतर राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे, हे वचन कोणाचे? लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वचन आहे. आणि म्हणून त्यांनी एका लेखामध्ये लिहिलं सुद्धा होतं की आम्हाला या भारत देशाची शासनकर्ता जमात बनायची आहे, ठीक आहे. तर राजकीय सत्ता हे सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते. त्यानंतर भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखक कोण होते? भावार्थ दीपिका आपल्याला माहिती आहे संत ज्ञानेश्वर. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा व मंदिर आहे. प्रश्न विचारलाय सिंधुदुर्ग पोलीस भरतीला, मग उत्तर सुद्धा काय असणार रे? सिंधुदुर्ग. भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचे अग्रदूत असे कोणास म्हणतात? 1780 मध्ये जेम्स ऑगस्ट हिक्की याने द बेंगॉल गॅझेट नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. 1780 मध्ये, 82 मध्ये बंद पडलं ते, मग पुन्हा त्यांनी द हिक्कीज गॅझेट किंवा द हिक्कीज गॅझेट नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. पण पहिलं वृत्तपत्र सुरू केलं होतं जेम्स ऑगस्ट हिक्की याने, आणि त्यालाच त्या ठिकाणी भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासातील अग्रदूत असं म्हटलं जातं. सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? 1873. तारीखी सांगितली होती तुम्हाला, पाठ व्हायला पाहिजे, सांगा माझ्यासोबत. 24 सप्टेंबर 1873. त्यानंतर नेक्स्ट, 14 तळ्याचा सत्याग्रह कोठे व केव्हा झाला? 14 तळ्याचा सत्याग्रह महाड येथे झाला होता आणि 1927ला झाला होता. आगे बढो. टिंबटिंब याने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया घातला. इंग्रजी शिक्षणाचा कुणी रे? लॉर्ड मेकॉले यांनी पाया घातला होता. कधी? 1835 साली. मेकॉलेचा कायदा आहे, इंग्लिश आली, इंग्लिश, ठीक आहे, तेव्हापासून. चला अरे पुढे चाल. कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण होते? कर्मवीर भाऊराव पाटील, ठीक आहे, पायगोंडा पाटील म्हणून त्यांना ओळखलं जातं. जैन वसतिगृहामध्ये हे राहत होते. राजश्री शाहू महाराजांचे जैन वसतिगृह. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले? साने गुरुजी यांनी आंदोलन केलं होतं. लक्षात राहून द्या, साने गुरुजी यांनी पंढरपूर मंदिरासाठी आंदोलन केलं. अमरावतीचं पार्वती मंदिर सर्वांसाठी खुलं व्हावं म्हणून पंजाबराव देशमुखांनी आंदोलन केलं. काळराम मंदिर खुले व्हावे म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि पतित पावन मंदिर रत्नागिरी इथलं जे आहे ते सर्वांसाठी खुले व्हावे, म्हणजे खुले व्हावे नाही पण ते उभारलं आणि शूद्र लोकांच्या हस्ते त्या ठिकाणी काय केलं? त्यांनी त्यामध्ये प्रवेश केला, त्यांच्या मार्फत आरती वगैरे करण्यात आली. ते कुणी केलं? तर पतित पावन मंदिराशी रत्नागिरी, विनायक दामोदर सावरकर, काळराम मंदिर सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आणि पंजाबराव देशमुख यांचं अमरावतीचं पार्वती मंदिर. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना टिंबटिंबमध्ये झाली 1885, 28 डिसेंबर 1885. शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला? शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ लिहिला होता महात्मा ज्योतिबा फुले यांनी. शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेचं वर्णन त्यामध्ये केलं. पुन्हा महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? 11 एप्रिल 1827ला जन्म झाला आहे, ठीक आहे, कडगुण या ठिकाणी. त्यानंतर कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली? तोच प्रश्न रिपीट आहे. लॉर्ड डलहौसीच्या कालखंडामध्ये रेल्वे सुरू झाली. रायगड जिल्ह्याचे 1930 साली जंगल सत्याग्रह झाले ते ठिकाण कोणते? चिरनेर, ठीक आहे. बघा रायगड पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे, जिल्ह्याचा प्रश्न आहे पण इतिहासामध्ये सुद्धा महत्त्वाचा आहे. पंचशील करार कोणत्या दोन देशामध्ये झाला? भारत आणि चीन यांच्या दरम्यान झाला होता पंचशील करार.
त्यानंतर वंदे मातरम हे गीत कुणाचे? बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे गीत आहे. मी फास्ट चालतो कारण हे झालेले प्रश्न आहेत आपल्याला. बनारस हिंदू विद्यापीठ कोणची स्थापना संस्थापक कोणी केली? तर पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्थापन केलं. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती. ठीक आहे. वेदांकडे परत चला असा त्यांनी नारा दिला होता आणि 1875ला त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. चले जाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? 1942ला सुरू झाली चले जाव ही चळवळ. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी? आपल्याला माहिती आहे की प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजांच्या करामतीची. ठीक आहे. तर हे अफजल खानचा त्या ठिकाणी वध करण्यात आला प्रतापगडच्या पायथ्याशी. जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली? 1919. मी पुन्हा सांगतोय 13 एप्रिल 1919ला ही घटना घडली. त्यानंतर भारताचा पहिला ब्रिटिश व्हाईसरॉय कोण? पहिला ब्रिटिश व्हाईसरॉय विचारलेला आहे. पुन्हा तोच प्रश्न. लॉर्ड कॅनिंग. 1 नोव्हेंबर 1858 राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा आणि हा ब्रिटिश व्हाईसरॉय जो आहे तो झाला होता. दर्पणकार असे कोणास म्हणतात? पुन्हा तोच प्रश्न. बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पणकार असं म्हटलं जातं. त्यानंतर भारताचे लोकसभेचे निवडणूक हारणाऱ्या पहिल्या पंतप्रधानाचे नाव काय? तर इंदिरा गांधी होत्या ज्या पंतप्रधान होत्या, पण नंतर त्या ठिकाणी ते निवडणूक सुद्धा हरल्या होत्या जेव्हा आणीबाणीचा कालखंड संपला आणि 1978ला निवडणुका लागल्या. ठीक आहे. तेव्हा ते निवडणुका हरल्या होत्या. प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारसदार म्हणून टिंबटिंब हे खलिफा बनले. तर अबू बकर हे त्या ठिकाणी कोण बनले होते? खलिफा बनले होते. त्यानंतर प्रेषित मोहम्मद पैगंबरांचे जन्मस्थान आहे मक्का झालं इथं. ठीक आहे. थोडी दुरुस्ती करून घ्या. मक्का. त्यानंतर महावीर वर्धमान हे जैन धर्माचे कितवे तीर्थंकार होते किंवा कितवे तीर्थंकार होत? तर 24वे तीर्थंकार म्हणून यांना ओळखलं जायचं. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण कुणाची? तर भगवान बुद्ध यांची त्या ठिकाणी ती शिकवण आहे. बिहारमधील चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता? नीळ पिकवण्यासंदर्भामध्ये 1917ला हा सत्याग्रह झाला. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? पुन्हा तोच प्रश्न आहे. राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. चौरी चौरा हे घटनेचे आंदोलन कोणते आंदोलन संपुष्टात आले? तर असहकार चळवळ जी 1920ला सुरू झाली होती ती त्या ठिकाणी चौरी चौराच्या घटनेमुळे काय केली? बंद करण्यात आली. कधी बंद केली असहकार चळवळ? 12 फेब्रुवारी 1922ला. काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध का केला? लक्षात घ्या. काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध केला कारण काँग्रेसला सुधारणा समितीत प्रतिनिधित्व दिले नव्हते. काँग्रेसलाच नाही कुणालाच दिले नव्हते. ठीक आहे. त्यानंतर कर्जन वायली कुणी मारलं? कर्जन वायलीला मदनलाल धिंगरा. हे इथं मारली इथं आलं समजा. ठीक आहे. असो. मदनलाल धिंगरा यांनी त्या ठिकाणी कर्जन वायलीचे वध केला. टिंबटिंब हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक होय. कोण रे? पुन्हा तोच प्रश्न रिपीट. वासुदेव बळवंत फडके. स्वातंत्र्य समता आणि बंधुता हा टिंबटिंब राज्यक्रांतीचा पायार किंवा नारा होता. कोणता रे? फ्रेंच राज्यक्रांतीचा पायार नारा होता. हे सुद्धा पाठ करा, महत्त्वाचं आहे. इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ICS ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय सनदी सेवेत रुजू होणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण? आता रुजू झालेली विचारली आहे म्हणून रुजू झालेले होते सत्येंद्रनाथ टागोर आणि हेच याचं उत्तर दिलंय. पण पास झाले पण रुजू न झालेली व्यक्ती कोण? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी. लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली? ते इथं माहिती आहे आपल्याला. मराठा आणि केसरी हे 2 वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केली. पुणे करार कोणाकोणामध्ये झाला? तर महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला 24 सप्टेंबर 1932ला. त्यानंतर 1936 साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते? 1936ला जळगाव जिल्ह्यातील फैजपूर या ठिकाणी अधिवेशन भरलं. राष्ट्रीय सभेचं 50वे वर्ष होतं म्हणून हे सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं. अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय काँग्रेसने या अधिवेशनामध्ये घेतले होते आणि या अधिवेशनाची यशस्वीता करण्याची सगळी जबाबदारी विनोबा भावे यांच्याकडे होती. स्वातंत्र्य भारताचे संविधान केव्हा अंमलात आले? प्रत्यक्षात कधी अंमलात आले? 26 जानेवारी 1950ला. कुसुमाग्रज म्हणजे कोण? विवा शिरवाडकर. त्यानंतर तैनाती फौजेची पद्धत कुणी आणली? लॉर्ड वेलस्ली.
फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? नेताजी सुभाषचंद्र बोस. कर्जन वायली यांना गोळी घालून कोणत्या क्रांतिकारकाने ठार केले? कर्जन वायलीची हत्या. पुन्हा आली मदनलाल धिंगरा. जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेल्या निवाडा रॅमसे मॅकडॉनल्ड यांनी केव्हा जाहीर केला? लक्षात घ्या, 16 ऑगस्ट 1932. ठीक आहे, 16 ऑगस्ट 1932. त्यावेळेस असिस्टंट प्रीला प्रश्न आला होता, सेम प्रश्न त्यांनी पोलीस भरतीला टाकून दिला 16 ऑगस्ट 1932 ला. ठीक आहे. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर असे कोणास म्हणतात? महात्मा ज्योतिबा फुलेंनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर दिली होती? लक्षात राहून द्या, 2 मार्च 1882 ला साक्ष दिली होती त्यांनी. 2 मार्च 1882. आणि कोणतं होतं रे? हंटर कमिशन होतं. ठीक आहे. आणि यांच्यासोबत कोण होते अजून साक्ष देण्यासाठी? पंडिता रमाबाई. त्यानंतर महात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेला हजर होते? दुसऱ्या गोलमेज परिषदेला. सगळ्याला माहिती आहे कधी भरली होती दुसरी गोलमेज परिषद? 1931 ला. ठीक आहे. या गोलमेज परिषदेला महात्मा गांधीसह संपूर्ण राष्ट्रीय सभा हजर होती. आत्मवृत्त हे आत्मचरित्र 1915 साली कुणी रे? धोंडो केशव कर्वे. कुठे गेले? कर्वे, महर्षी कर्वे. यस, महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यानंतर चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता? पुन्हा एकदा तोच प्रश्न नीळ संदर्भामध्ये होता. पुढे चला. भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते? भारताचे पितामह दादाभाई नौरोजी. त्यानंतर महात्मा गांधींचा जन्म कोणत्या राज्यात झाला? गुजरात राज्यामध्ये झाला, सौराष्ट्र भागामध्ये झाला, पोरबंदर या ठिकाणी झाला. 2 ऑक्टोबर 1869 ला झाला. त्यानंतर भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असे कोणास म्हणतात? दादासाहेब फाळके. बंगालची फाळणी कोणत्या साली? 16 ऑक्टोबर 1905 ला प्रसिद्ध करण्यात आली. शिमला इथून प्रसिद्ध करण्यात आली. आणि ती कुणी प्रसिद्ध केली? लॉर्ड कर्झननी प्रसिद्ध केली होती. जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी कोण होता? जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी होता जनरल डायर. पुन्हा 1857च्या उठावाची सुरुवात कोठे झाली? मिरत. पुन्हा तोच प्रश्न रिपीट आहे, मिरत किंवा मिरट. शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला होता? तर शिवनेरी या गडावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. दिल्ली येथे असणारा कुतुब मिनार कोणी बांधला? बघा इथं सुद्धा तेच प्रश्न पुन्हा त्या ठिकाणी रिपीट झाला. तर इथं अल्ततमश याने त्या ठिकाणी तो उभारला होता. त्यानंतर मोहम्मद बिन तुगलकाने देवगिरीचे नामांकरण काय केले? देवगिरीचं नामांकरण काय केलं होतं? तर दौलताबाद असं केलं होतं. बहमनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर पुढीलपैकी कोणते राज्य निर्माण झाले नाही? तर लक्षात घ्या, हे इमादशाही निर्माण झाली, आदिलशाही निर्माण झाली, कुतुबशाही निर्माण झाली, परंतु विजयनगर निर्माण झालं नव्हतं. ठीक आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 ला झालेला आहे. देवगिरीचे नवीन नाव बघा, देवगिरीचे नवीन नाव टिंब हे होते. तर पुन्हा त्या ठिकाणी आता इथं औरंगाबाद लिहू नका, नाही तर आपल्याला सवय आहे की देवगिरी प्रांत म्हणून ओळखायचं. मग देवगिरीचे जुने नाव काय? मग तिथं आपण लगेच लिहितो. तर देवगिरीचे नवीन नाव काय आहे? तर दौलताबाद. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी टिंब या येथे झाला. तर लक्षात द्या, पुणे जिल्हा पुणे होता. ठीक आहे. कडगुण या ठिकाणी झाला पण जिल्हा पुणे होता. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था, दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ हे स्थापन केलं होतं. आणि कृष्णा काठ हे आत्मचरित्र कुणाचे? पुन्हा आला यशवंतराव चव्हाण. पिट्स इंडिया ऍक्ट कोणत्या साली मंजूर झाला? डबल झाला प्रश्न. 1784 चा पिट्स इंडिया ऍक्ट. पुढीलपैकी कोणते 1857च्या उठावाचे ठिकाण नव्हते? उठावाचे ठिकाण नव्हते तर कोणते नव्हते? बडोदा. बाकी इथं उठाव झाला, इथं उठाव झाला, इथं उठाव, सगळीकडे उठाव झाला. बडोदा इथं उठाव झाला नव्हता. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाज राजाराम मोहन रॉय. 1848 पुण्यात मुलींसाठी शाळेची स्थापना कोणी केली? तर आपल्याला माहिती आहे महात्मा फुले यांनी 3 ऑगस्ट 1848 ला पुण्याच्या बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यामध्ये भारतातील पहिली स्वतंत्रपणे मुलींची शाळा जी आहे ती सुरू केली. बहिष्कृत हितकारणी संघटनेची स्थापना कोणी केली? तर बहिष्कृत हितकारणी सभा कोणी स्थापन केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1924.
पुढीलपैकी कोण महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते? गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते। आणि गोपाळ कृष्ण गोखलेंचे गुरु कोण होते? न्यायमूर्ती रानडे होते। आणि न्यायमूर्ती रानडेंचे गुरु कोण होते? काशीनाथ त्रिंबक तेलंग होते, म्हणजे ते होते के.टी. तेलंग, के.टी. तेलंग हे होते। त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले? 1919, 13 एप्रिल 1919ला घडले। पुढे चला, मोहमेडन ॲग्लो ओरिएंटेड कॉलेजची स्थापना कोणी केली? सर सय्यद अहमद यांनी केली होती। भारत छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली होती? 1942ला छोडो भारत चळवळ सुरू झाली। सालार जंग म्युझियम कोणत्या ठिकाणी आहे? सालार जंग म्युझियम ही त्या ठिकाणी हैदराबाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। महावीरांनी जैन शमनासाठी हे 5वे व्रत सांगितले आहे कोणते? ब्रह्मचर्यत्व हे 5वे व्रत सांगितले होते। हडप्पा ही टिंबटिंब संस्कृती आहे, कोणती संस्कृती आहे? तर नागरी संस्कृती। हडप्पा ही नागरी संस्कृती आहे। त्यानंतर भव्य स्नानगृहाचे अवशेष, बघा सगळं काही अमरावती ग्रामीण पोलीस भरतीला काय केलं यांनी? प्राचीन भारत, आधुनिक भारत सगळं असं मस्तपैकी मिक्स करून टाकून दिलं तुम्हाला, ठीक आहे। आणि मग स्नानगृहाचे जे अवशेष आहे ते कुठे सापडले? तर मोहनजोदडो या ठिकाणी भव्य स्नानगृहाचे अवशेष जे आहे ते सापडले होते। याला इतिहासाचा जनक असे म्हणतात, कोण रे? लक्षात घ्या, हिरोडोटस याला आधुनिक इतिहासाचा जनक असं म्हटलं जातं। हाच प्रश्न टीईटीच्या पोरांना रिपीट झाला। हाच प्रश्न जो आहे तो लिपिकला सुद्धा, म्हणजे कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिकच्या ज्या जिल्हा परिषद जागा असतात त्याला सुद्धा रिपीट झाला। आणि हाच प्रश्न तुम्हाला तलाठी भरतीमध्ये सुद्धा पाहायला मिळेल। म्हणजे एकच प्रश्न असतात, ते काही कुठून नवीन आणणार नाही, जे आहे तेच त्यांना द्यावं लागतं, ठीक आहे। इलियाड व ओडिसी या महाकाव्यांची रचना कुणी केली? तर होमर याने त्या ठिकाणी काय केलं होतं? या महाकाव्याची रचना केली होती। चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी चलो दिल्ली ही घोषणा दिली होती। पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? 1761 पानिपतची तिसरी लढाई। बघा इथं दिले 1526, कितवी लढाई रे ही? पहिली। बघा इथं दिले 1556, कितवी लढाई आहे? दुसरी। समजतंय? ही पहिली लढाई, ही दुसरी लढाई, ही तिसरी लढाई आणि ही प्लासीची लढाई। प्लासी 1757, 23 जून, ठीक आहे। टिंबटिंब येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी। कौटल्या बेळगाव 1924 साली भरलं होतं बेळगाव या ठिकाणी अधिवेशन। त्याचे अध्यक्षपद कोण होतं? तर महात्मा गांधी होते, ठीक आहे। तर ही झाली मित्रांनो 2016 मधली सगळे पोलीस भरतीमधले इतिहास या विषयावरती प्रश्न। लवकरच तुमच्या समोर 1-2 दिवसामध्ये घेऊन येत आहे 2017 मधल्या पोलीस भरतीच्या सगळ्या इतिहासाची प्रश्नाची एक सिरीज। आणि लक्षात घ्या, जिथं जे गरजेचं आहे ते मी त्या ठिकाणी तुम्हाला दिलं। कसल्याच रित्या त्यामध्ये मी म्हणजे टाइमपास वगैरे त्या ठिकाणी केलेलं नाहीये। आपल्या चॅनलबद्दल इतरांनाही माहिती कळवा। मी अभिजित ठाकूर तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे। आणि त्यासोबतच माझं चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे की तुम्ही माझं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। नक्कीच तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये याचा फायदा होईल। माझ्यातर्फे तुम्हा सर्वांना सदा सर्वदा शुभेच्छा। धन्यवाद।